शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 25 जून 2026. तर आज आपण अशा गावात बागेला भेट देण्यासाठी आलो आहोत, जे गाव गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया म्हणून या गावाचं नाव सगळ्यांना माहीत आहे, किंवा असं गाव जे शेततळ्याचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गेले मागच्या 5, 7, 7, 8, 10 वर्षात ज्यावेळेस दुष्काळ होता महाराष्ट्रात, त्यावेळेस या गावाचं प्रामुख्याने नाव सगळीकडे झालं की शेततळ्याचं गाव म्हणून. बरोबर. तर आणि अजून महत्त्वाचं म्हणजे या गावातल्या शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी जर दिली असेल तर ती फक्त ह्या डाळिंब पिकानं दिली आहे. तर अशा ज्या डाळिंब पिकाची एक यशोगाथा आज आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. तर आजचे आपले जे मार्गदर्शक शेतकरी आहेत, प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगा. माझे नाव साधू कुळवले, राहणार राजनाळे, तालुका सांगोला. बरं, आता आपण ह्या तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. आता डाळिंब म्हटलं की प्रामुख्यानं महाराष्ट्राचं नाव येतं. महाराष्ट्रात सोलापूरचं येतं, सोलापूरमध्ये सांगोल्यात येतं, आणि सांगोल्यात प्रथम आजनाळे गावचं येतं. आणि ह्या आजनाळे गावचे सुपुत्र आहेत, युवा शेतकरी आहेत. तर आज तुमचा आता बऱ्याच ठिकाणी मागच्या गेल्या 8-10 दिवसापासून सगळ्या तुमच्या प्लॉटची चर्चा सर्वत्र आहे की विक्रमी दर भेटला. तर आपल्याला किती दर भेटलाय? 211 रुपये मिळाला. 211 रुपये. हो. आणि आतापर्यंत कटिंग किती झाले? आतापर्यंत कटिंग 12 टन झालेलं आहे. मग आज पण आता सध्या अजून कटिंग चालू चालू आहे आणि अजून उद्या पण होईल. होईल. आता तुम्ही जो 211 रुपये दर आहे तो कोणत्या मालाचा आहे? की भगवा जातीचा. बघवा सरलॉट आहे की फक्त सिलेक्टेड? सरलॉट 100 म्हणजे पूर्ण झाड मोकळं करायचं आहे आणि 100 जो काही माल निघेल. हो हो. ओके. 100. तर आता मला सांगा, आता याच्या पुढे जाण्याच्या अगोदर आपण थोडी पार्श्वभूमी, हा. म्हणजे तुम्ही तुमचा जो प्रवास आहे आतापर्यंतचा, बरोबर. 211 रुपये ऐकायला खूप चांगलं वाटते, किंवा जे लाखातनं उत्पन्न झालं असेल ते ऐकायला खूप चांगलं वाटते, पण त्याच्या पाठीमागचं त्यांची मेहनत आहे, त्यांचा जो प्रवास आहे तो मेन आपल्याला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. तर ही जी डाळिंबाची बाग आहे तुमची, ही किती वर्षाची बाग आहे? ही पहिलेच वर्षाची बाग आहे. पहिल्याच म्हणजे हे पहिलेच हार्वेस्टिंग पहिलेच हार्वेस्ट आहे. आणि तुम्ही हे पीक किती वर्षापासून, म्हणजे कधीपासून तुम्ही डाळिंब करताय? 10 वर्षापासून करतो. 10 वर्षापासून. 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही डाळिंब करत होता आणि आता जी डाळिंब करताय त्यात नक्कीच बराच बदल झाला असेल. बदल झालेला आहे. म्हणजे वातावरणात असेल, रोगराई असेल, किंवा खर्च असेल. हो. अगोदर तुम्ही कोणतं करत होता डाळिंब? पहिले गणेश असायचे. गणेश डाळिंब असायचे. गणेश जातीचे डाळिंब असायचे. बर. हा. आणि त्यानंतर तुम्ही मग या भगव्याकडे कधी वळाला? भगव्याकडे एक 7-8 वर्ष झालेत. पहिले म्हणजे 8 वर्ष झाली भगव्याकडे वळलो. गणेश पण होते आणि भगवे पण दोन्ही पण होते. हो. मग तुम्हाला गणेश आणि भगवा यामध्ये कोणतं चांगलं वाटते? भगव्याची व्हरायटी चांगली वाटते. बरं, म्हणजे त्याचे कारण काय? कारण की याला रेट इतर फळात म्हणजे गणेशच्या तुलनेत याला रेट जास्त मिळतो. बरं. त्याच्यामुळे ह्याचे पैसे पण जास्त होतात. गणेशचं कसं आहे, गणेशचं एक रेट कमी असतो त्याला थोडासा, त्याच्यामुळे ह्याच्याकडे वळलेलं. पण मी असं ऐकलं की गणेशचं डाळिंब मोठं राहतं किंवा टनेज जास्त निघतं. टनेज जास्त निघते पण रेट त्याच्यापेक्षा ह्याला डबल रेट असतो. बरं, म्हणजे दर व्यापार म्हणजे आपण जे पिकवतोय ते बाजारात चांगल्या दराने विकलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही गणेश काढून भगवाकडे आला. आता अजून मार्केटमध्ये गेल्या 2-4 वर्षात सोलापूर लाल असेल किंवा सुपर भगवा असेल, की आता बऱ्याच व्हरायटी आलेत. मग तुम्हाला त्यापैकी काय अनुभव घेतला की तुम्ही त्या व्हरायटीचा? नाही, व्हरायटी दुसरे अनुभव, पण ती आपल्याला माहिती नव्हती. ती झाड लावून याचं 2 वर्ष काढून जर प्रॉब्लेम जर आला तर त्याच्यासाठी आपण हाई रेग्युलर प्रमाणे दावडे पाटील म्हणून त्यांची व्हरायटी लावलेली आहे. बरोबर, म्हणजे रेग्युलर भगवा तुम्ही लावलेला आहे. लावलेला आहे. आता ह्या तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमचं पहिलंच हार्वेस्टिंग आता सध्या चालू आहे. दोन गाड्या तुमच्या गेल्या, दुसरी गाडी आज बऱ्याच जवळ की भरते, आणि आता फक्त 4-5 लाईनी तुमच्या बाकी आहेत. बाकी किती माल निघाला म्हटलं तुमचा आता? 12 टन. 12. म्हणजे अजून किती माल निघेल? 5 टन निघतो. बरं, म्हणजे 17-18 टन माल निघेल. तर आता दर काय भेटला तुम्हाला? 211 रुपये सरलॉट. सरलॉट म्हणजे जवळजवळ 35 लाखाच्या आसपास, 35-40च्या आसपास तुम्हाला झालं. आणि क्षेत्र किती आहे? हे 1 एकर क्षेत्र आहे. बर, म्हणजे असा. आणि ह्याला जो खर्च आहे तो अंदाजे खर्च किती झाला तुम्हाला? 6 लाख रुपये खर्च झालेला. 6 लाख रुपये जो खर्च झालाय तो कशा झाला? म्हणजे रोपासहित लागवडीपासून झाला की या सीझनचा फक्त या धरल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंतचा खर्च थोडा? बरं, या हार्वेस्टिंगचा खर्च बाग धरल्यापासून तुम्ही बाग म्हणजे 1-1.25 वर्षानंतर बाग धरला? 1 वर्षानंतर बाग धरली. बर. आता बऱ्याच 1 वर्षात धरले आणि 2 वर्ष झाल्यानंतर बरोबर हे केले. बर. 7-8 लाख रुपये खर्च झाला तुमचा, 6 लाख खर्च झाला, आणि जवळ 35-40 लाखाच्या आसपास तुमचं उत्पन्न आहे. म्हणजे असं कोणतं क्षेत्र आहे जे की तुम्हाला एवढं 6 लाख इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला जवळ 6-5-30 म्हणजे 7 पट उत्पन्न झालं म्हटलं तरी चालेल. पण त्यानंतर त्यासाठी जी लागलेली मेहनत आहे, किंवा आज हा भार धरून मगाशी संदीपने सांगितलं की जवळ 7-8 महिने कधी होत आले. 8.5 महिने. 8 महिने तुम्हाला रात्रीची झोप नसेल, दिवसभर डोक्यात तेच रात्रभर उद्या काय करायचं आहे. बर.
तर आता ही बाग करत असताना तुम्ही सांगितले की व्हरायटीज झालं आपलं बागवा व्हरायटी चांगले आहे, दिसायला चांगला आहे, रेट चांगला आहे आणि मला वाटतं किपिंग क्वालिटी पण चांगले आहे. आणि त्यासाठी आपल्या सोलापूर जिल्ह्याला GI मानांकन पण आहे डाळिंबासाठी. आता जी लागवड तुम्ही केली, तुमचे 2 प्लॉट आहेत, पलीकडे पण मी हो आहे. तो किती एकराचा प्लॉट आहे? तो 3 एकराचा 3 एकराचा आणि हा 1 एकराचा प्लॉट आहे. plot आहे. आता ह्या दोन्हीत तुम्ही लागवडीमध्ये फरक काय केला? लागवडीमध्ये म्हणजे काय, याच्यात द्राक्ष होती 4 वर्षे, बरं द्राक्षात काय पैसे झाले नाहीत, बरं. लावल्यापासून पैसे झालेले नाहीत, त्यामुळे द्राक्ष काढून डायरेक्ट डाळिंब लावले. सिंगल खोड 8x6 डाळिंब लावली. त्याच्यामुळं एका एकरात 1000 झाडं बसली. बरं आणि स्ट्रक्चर आहे असं ठेवल्यामुळं त्याला मेहनत म्हणजे ह्याला व्यवस्थित काम करायला आम्हाला बांधायला वगैरे व्यवस्थित जमलं आणि आता व्यवस्थित एक्स्ट्रा खर्च ठेवा. पण काही तुमचा झाला नाही. आणि खर्च पण कमी झाला. तर नक्की म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल किंवा ते आता सांगण्याची गोष्ट नाही, पण डाळिंब पिकात जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं की महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया वगैरे जे आता सगळं होतं, डाळिंब म्हटलं की आजनाळेचं नाव पुढे यायचं. पण गेल्या 4-5 वर्षापासून जे हवामानातील बदल असतील किंवा रोगराई असेल, कीड असेल किंवा जास्त पाऊस, कारण हे डाळिंब मुळातच बरोबर आहे. कमी पाण्याचं कमी पीक आहे, पाण्याचं पीक आहे, जास्त पाणी होऊन चालत नाही. त्यामुळे बराच प्रॉब्लेम आला. पण फिरून आता तुमच्या गावानं हं. भराटी घेतली आहे आणि त्याचं तुम्ही पहिल्यासारखे दिवस आले. पहिल्यासारखे दिवस तुम्ही फिरून आणलेत कष्टानं. त्यासाठी नक्की तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, तुमच्या गावाला पण शुभेच्छा. तुम्ही सांगितलं की इथं द्राक्ष केले होते, द्राक्ष फेल गेले, म्हणजे अगोदर डाळिंब फेल गेलं म्हणून तुम्ही द्राक्षकडे वळाला. द्राक्ष फेल गेले म्हणून डाळिंब हा, आता परत द्राक्ष नाही म्हणून परत फिरून म्हणजे डाजण्याला डाळिंबाशिवाय ऑप्शन नाही ऑप्शन नाही, डाळिंबाशिवाय असं म्हणायला का पर्याय नाही. बरोबर आहे. बर, तुम्ही म्हणजे आता स्ट्रक्चर तुम्ही सांगितलं, जे अँगल आहे किंवा तारा आहेत हो, आहे सगळं ते द्राक्षाचं स्ट्रक्चर वापरलं. आहे. आणि लागवड अंतर तुम्ही सांगितलं की 6x8. 8x6 हा, 2 ओळीतलं अंतर 8 आणि 2 झाडामधलं 6 फूट. एकरी 1000 झाडाची संख्या बसली. आणि तुमचा जो दुसरा प्लॉट आहे त्याची लागवड अंतर किती ठेवलं तुम्ही? 13x7 आहे. 13x7. हा, 13x7. मग तुम्हाला लागवडीचं अंतर कोणतं चांगलं वाटतं? तसं कमी क्षेत्रात ही जास्त उत्पन्न, झाडं जास्त बसतात, बरं. त्याला मेहनत ज्यादा हा. आहे आणि उत्पन्न पण ज्यादा निघतं. त्याचं बरं. मेहनत जास्त करायला लागते थोडक्यात. बरं. त्याच्यात जरा मेहनत, ट्रॅक्टर वगैरे फिरतो, मेहनत करता येते हा. त्याला. त्याच्यात त्या- ह्याच्यात कसं आहे, जास्त झाडच बसल्यामुळे जास्त कव्हरेज, जास्त पीक पैसा म्हणजे माल निघतोय. बरं, त्याच्यामुळे टनेज जास्त निघते, टनेज जास्त निघतोय. रोपाची संख्या वाढते, टनेज जास्त निघते, तसा मेहनत- खर्च पण वाढतोय. खर्च पण वाढतो आणि काम पण, मेहनतीचा खर्च पण होतो जास्त. बर, कारण की आता तुमचं हे सगळं स्ट्रक्चर सगळं आहे तर तुम्हाला सापडल्यामुळं सापडल्यामुळं. हे तुम्हाला सोयीचं झालं. सोयीचं झालं. बरोबर. जर असं स्ट्रक्चर बनवलं, हा किती खर्च आला तुम्हाला द्राक्ष वेळेस? त्यावेळेला ह्याला 6 लाख रुपये खर्च आलेला त्यावेळेला. म्हणजे मग तारा अँगल वगैरे सगळं? हो, 6-6.5 लाख रुपये खर्च आले. बरं, म्हणजे तुम्हाला डाळिंब आता जे मागं तुम्ही थोडं निगेटिव्ह झाला होता, हा, ते मग डाळिंबानं आता भरून काढलं. डाळिंबानं तुम्हाला भरून काढलं. बरोबर. तर आता सगळं झालं, आता 35-40 लाख एकरात तुम्ही काढलेत, लागवड अंतर झालं, व्हरायटीज झालं. पण आता ह्यात मेन जे आहेत, तुम्ही लागवड केल्यापासून किंवा ह्या हार्वेस्टिंगला तुम्हाला जे किडे असतील किंवा रोग असतील, कशाच आता अडचण आली का? अडचण म्हणजे किंवा सध्या त्यावर तुम्ही वातावरण- कसं व्यवस्थापन केलं? वातावरण सध्याचं एक बहुत प्रॉब्लेम, एकदम खराब वातावरण आहे. बर त्यात स्प्रेला वगैरे आपले 50 स्प्रे झाले जवळजवळ. बर खर्च भरपूर केला. बर हा, औषध म्हणा, खालून फर्टिलायझर म्हणा, हा. रासायनिक म्हणा, स्लऱ्या म्हणा, ह्याच्यात भरपूर खर्च केलेला आहे आपण. बर हा, याला 5-6 स्लऱ्या झालेल्या आहेत, त्या बर रासायनिक डोस 4 झालेले आहेत. बर हा, त्याचा खर्च बऱ्यापैकी झालेला आहे थोडक्यात. आता डोस तुम्ही सांगितले की 5-6 डोस झाले. 4 डोस. आता बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस बाग धरली जाते त्यावेळेस शेतकरी एकदम डोस देतो. मग ती पद्धत योग्य आहे का? नाही, थोडा डोस असं 4-5 वेळा देणे महत्वाचं आहे. बरं. एकदम डोस टाकला की एकदम झाड घेऊ शकत नाही, त्याला घेऊ शकत किती लागते तेवढंच घेणार, बाकीचं वेस्टेज जाणार. वेस्ट जाणार किंवा लिचाड होऊन जाणार. हो. तर नक्कीच अजून एक त्यांच्याकडून खूप चांगली आपल्याला प्रॅक्टिकली माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की जो डोस आहे बऱ्यापैकी 80-90% शेतकरी बाग धरताना एकदम डोस देतात. तोच डोस जर आपण विभागून दिला, दिलं तर तेवढाच डोस द्यायचा, फक्त विभागून द्यायचं, हम्म. तर आपल्याला रिझल्ट चांगला भेटणार आहे आणि आपल्या खतांची वेस्टेज जाणार नाही. नाही. त्यानंतर आता तुम्ही पाणी नियोजन, सगळ्यात महत्वाचं डाळिंब पिकात पाणी नियोजन आहे, पाणी कारण हे कमी पाण्यावर पीक आहे. बरोबर. तर आता त्याचं कसं नियोजन केलं तुम्ही? आपण याला 2 दिवसाआड पाणी देत होतो. बर तिसऱ्या दिवशी पाणी, 2 दिवस गॅप टाकून तिसऱ्या दिवशी पाणी द्यायचं. बर आणि त्या दिवशी फर्टिलायझर म्हणा, काय जे मटेरियल द्यायचं लिक्विड खत हा. वगैरे, ते त्यावेळेला द्यायचं. पाण्यातून? 100% हा, पाण्यातून. एक 100% एखादा दिवस चुकला असेल नंतर 100% डेली पाण्याला लिक्विड मटेरियल जायचं थोडक्यात. बर, म्हणजे तुम्ही मोकळं पाणी बागेला दिलंच नाही. हा. 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पाणी द्यायचा, त्याला त्या material पाण्यासोबत दिलेलं काय ना आहे. काय तुम्ही दिलेला आहेच. खत असेल, लिक्विड असेल, फर्टिलायझर काही ना काही दिलेलं. आणि आठवड्यातनं एकदा स्लरी, महिन्यातनं 4 वेळा स्लरी. महिन्यात 4 वेळा स्लरी कशी देत होता तुम्ही? स्लरीचं आपण ब्लोर आहे 1000 लिटरचा, बरं. त्याचा स्लरीचा आपण टँक बनवलेला 3000 लिटर डाएट मध्ये होत होता. हा, 3000 स्लरीचा टँक बनवलेला, त्यातनं
मडपंप टाकून आपल्या 1000 लिटर मध्ये घ्यायचं आणि त्यातनं प्रत्येक डिपरला 2-2 लिटर वाटायचं. 2 लिटर मॅन्युअली होतायचं माणसाकडून होतायचं. 2-2 लिटर वाटायचं. बरं, आता अजून एक नक्की त्याने एक जी केले पाणी नियोजन आपल्याला बघायला मिळतं की इथं जवळपास कुठेही ड्रिप नाही. जे 6 फुटावर झाड आहे 6 फुटाच्या सेंटरला मध्ये एक ड्रिपर लावलाय. हे ड्रिपर आता किती डिस्चार्ज होते? किती 8 लिटर? लिटरचा 8 लिटरचा. 8 लिटरचा एकच ड्रिपर त्यांनी वापरला आहे आणि तो मध्ये झाडाच्या जवळपास कुठेही पाणी त्यांनी दिलेलं नाही. बुडात दिलं का पाणी प्रॉब्लेम मर रोगाला लागतो. मर रोग येते. आणि आता अजून एक यांची जमिनीचा जो प्रकार आहे तो काळी जमीन नॉर्मल त्या चुनखडक पण आपल्याला दिसते. आणि मध्ये तुम्ही सगळं हे केलंय उसाचं मल्चिंग केलंय, त्याचा काय फायदा होतोय? उसाचा पातळ गारवा धरून राहताना मुळी चांगली चालली. मुळी 1 नंबर चालते याच्यात. बर, मुळी म्हणजे पाचटाचा वापर केल्यामुळे जैविक आच्छादन केल्यामुळं जमिनीला वापसून गांडूळ वगैरे ह्याच्यात जास्त बनतात. म्हणजे जमीन पण आता हे बघा एकदम भुसभुशीत सगळी जमीन, आपल्याला काही उकरायची गरज नाही. अशा पद्धतीचा मल्चिंगचा वापर केल्यामुळं जमीन भुसभुशीत राहणार आहे. जमीन भुसभुशीत राहिली म्हणजे वापसा चांगला म्हणजे मुळी चांगली आणि पांढरी मुळी चांगली, गांडूळ पण. आणि मेन डाळिंबात किंवा कोणते पीक असलं तर जमिनीखालची मुळी आणि झाडाचं पाणी या 2 गोष्टी जर सांभाळल्या तर की आपल्याला केलेला फरक पडतो. हा. आता अजून एक आपल्या भागात मरीचा खूप जास्त प्रॉब्लेम आलाय. डाळिंब पिकात 2च रोग, मर आणि तेलकट. यावर तुम्ही कसं कंट्रोल केलं? त्यासाठी कोणती काळजी घेतली? पाण्याचं नियोजन पहिल्या स्टार्टला मरीला पण पाणी त्याला आता 2 डिपर बसवू शकतोय, पण पाण्याचं नियोजन पाणी कमी लागत असल्यामुळे एकच टाकला. ते खोडापाशी पाणी जाऊ दिलं नाही. त्यासाठी मरीला पण प्रॉब्लेम कमी होतोय. आणि 8 लिटर डिपर टाकल्यामुळे तेवढंच पाणी ठराविक 2 तासच पाणी आठवड्यानं द्यायचं. त्याला जास्त पाणी देऊन चालत नाही. मरीला आणि तेलकटला तेलाला पाणी जास्त चालत नाही, तर मग तेलकट जास्त येते. बर, आता अजून एक तुम्ही आता सिंगल खोड केले तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला अंतर कमी असल्यामुळं 8 फूट अंतर असल्यामुळं 3-4 खोड जर केली तर ते आपल्याला मधून ट्रॅक्टर चालणार नाही, आपल्याला मेहनत करता येणार नाही, आपल्याला औषध मारता येणार नाही. त्यासाठी सिंगल खोड केलेले आणि जास्त रोप बसलेले. अंतर कमी असल्यामुळं सिंगल खोड केलेले आहे थोडक्यात. म्हणजे असं डोक्यात अगोदर काय नव्हतं की आपल्याला सिंगल खोड करायचं नाही. पण इथली परिस्थिती बघून परिस्थितीनुसार या प्लॉटच्या अंतरानुसार सिंगल खोड केले. बरं, मग आता तुमच्या दोन्ही आहेत. हो, रेग्युलर पद्धतीने पण आहे, म्हणजे 2, 3, 4 खोडाचं पण आहे आणि हे पण आहे. तर त्यात दोन तुमचं कोणतं चांगलं वाटतंय ऍव्हरेजच्या बाबतीत? सध्या हेच चांगलं वाटतंय. नाही, आपण एका झाडाचा विचार करू. हे जे सिंगल खोडचं झाड आहे किंवा तुम्ही जे ट्रॅडिशनल पद्धतीने झाड आहे तर त्यात उत्पन्नाच्या बाबतीत कोणतं बरं वाटतं तुम्हाला? कसं असते 13x7 आहे. त्यात झाड मोठं होतं मान्य आहे, पण त्याच्यात मोठं 2-4 वर्ष होस तर त्याला काही ना काही रोगानं तेलकट मर रोगाने झाड त्यापर्यंत जाऊ शकते. आपण एक 5 वर्षापर्यंत आपण हेच असंच केलं, कमी क्षेत्रात जास्त लागण केली, उत्पन्न घेतलं तर चांगला फायदा होतो, उत्पन्न जास्त मिळतं. तर 5 वर्षाचं काय पुढची शाश्वती काय सांगू शकत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं की सिंगल खोड करायचं, तिला खोड करून रोपाची संख्या जास्त बसवायची आणि ॲव्हरेज जास्त काढायचं, क्वालिटी काढायची. कारण की सिंगल खोड केल्यामुळे झाड सुटसुटीत राहते. तुमचा जो स्प्रे वगैरे आहे तो एकदम सगळा बसतो. आणि आता मग आम्ही बरेच बघितली फळं जी अशी मेन खोडाजवळच आहेत. मेन खोडाजवळ सगळी फळं असल्यामुळे तिची साईज पण बऱ्यापैकी 80-90% साईज तुमची झाडाची सगळी एकसारखी आहे. 3 वेळा थिनिंग केलेली आहे. थिनिंग पण केली तुम्ही? 3 वेळा थिनिंग केलेली. थिनिंग करून आता सध्या एवढा माल आहे. बारीक अवस्थेत होतं, 100 ग्रॅमच्या एकदम बारीक होती त्यावेळेला पण केले. फुल सेटिंग झाल्यानंतर वेळेला 2 वेळा केले. आणि मागल्या महिन्यापूर्वी 100 ग्रॅमच्या गोट्या सगळ्या तोडलेल्या त्याच्यातल्या, त्यामुळे साईजला फरक पडलेला आहे. साईजला म्हणजे नको असलेले फळं विनाकारण ठेवून म्हणजे जास्त फळं झाल्यानंतर साईजला कमी साईज येते. त्यासाठी 100 ग्रॅमच्या आतले सगळे फळं तोडून मार्केटला नेले. हो, ओके. आता मला अजून एक तुमच्या गावात आल्यानंतर फरक जाणवला की जे बऱ्यापैकी लोक प्रोटेक्शन पेपर वापरतात पण इथे तुम्ही पांढरे शेडनेट वापरले, त्याचं काय कारण? ही शेडनेट म्हणजे टेम्परेचर हे कमी येतं आणि जी दुसरी शेडनेट आहे ती पातळ असतं. स्ट्रेचेबल. ही शेडनेट आहे याच्यामुळं